जय हिंद मित्रांनो, स्टडी जी के मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पहिला प्रश्न पहा. महाराष्ट्रात प्रथम कोणत्या पोलीस विभागांतर्गत पिंक स्टॉक महिला बीट अंमलदार पथकाची स्थापना करण्यात आली? तर पहा, खालील का ऑप्शन दिले आहे. व्हिडिओला पॉज करा, तुम्ही सोडून पहा. तर पहा, महाराष्ट्रात प्रथम कोणत्या पोलीस विभागांतर्गत पिंक स्टॉक महिला बीट अंमलदारची स्थापना करण्यात आली? तर पहा, याचं उत्तर आहे पहिला, औरंगाबाद ग्रामीण पोलीस. कोणत्या पोलीस अंतर्गत? औरंगाबाद ग्रामीण पोलीस अंतर्गत पिंक स्टॉक महिला बीटची अंमलदारची या पथकाची स्थापना करण्यात आली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पोलीस विभाग कोणत्या मंत्रालयाच्या अख्यातरित्या किंवा त्याच्या खाली येतो? मंत्रालयामध्ये येतो. पोलीस विभाग कोणत्या मंत्रालयाच्या विभागामध्ये येतो? तर पहा, खालील काही ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा. तर पहा, पोलीस विभाग हे कोणत्या मंत्रालयाच्या अख्यातरित्या येतो? गृह विभाग. कोणत्या? गृह विभागांतर्गत येतो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र वाहतूक पोलिसांना प्रशिक्षण देणारी ट्रॅफिक इन्स्टिट्यूट कुठे आहे? तर पहा, महाराष्ट्र वाहतूक पोलिसांना प्रशिक्षण देणारे ट्रॅफिक इन्स्टिट्यूट कुठे आहे? तर पहा, याचं उत्तर आहे पुणे. कुठे आहे? पुणे या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र औद्योगिक सुरक्षा बलाची स्थापना कधी करण्यात आली? तर पहा, महाराष्ट्र औद्योगिक सुरक्षा बलाची स्थापना कधी करण्यात आली? तर खालील का ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. पहा, याचं उत्तर आहे 2010ला. कधी? महाराष्ट्र औद्योगिक सुरक्षा बलाची स्थापना 2010 या रोजी करण्यात आली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पर्यटकांना मार्गदर्शन करणारे पर्यटन पोलीस मदत केंद्र महाराष्ट्रात सर्वप्रथम ब्रॅकेट इथे सुरू केले. तर पहा, पर्यटकांना मार्गदर्शन करणारे पर्यटन पोलीस मदत केंद्र महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम कुठे सुरू करण्यात आले? तर पहा, याचं उत्तर आहे शिर्डी. कुठे? शिर्डी या ठिकाणी सुरू करण्यात आले. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, दादाभाई नौरोजी यांनी रास्त गुप्तार हे साप्ताहिक कोणत्या भाषेमध्ये सुरू केले होते? तर पहा, दादाभाई नौरोजींनी कोणते साप्ताहिक सुरू केले? तर रास्त गुप्तार. कोणते? रास्त गुप्तार हे साप्ताहिक सुरू केले. तर कोणत्या भाषेमध्ये सुरू केले हे विचारले आहे. तर कोणत्या भाषेमध्ये सुरू केले? तर गुजराती. कोणत्या? गुजराती या भाषेमध्ये सुरू केले. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचे आहे? तर पहा, सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणाचे आहे? खालील काही ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा. तर पहा, याचं उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती. कोणाचे आहे? स्वामी दयानंद सरस्वती यांचे हे सत्यार्थ प्रकाश हे ग्रंथ आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, 1828 मध्ये राजा राममोहन राय यांनी ब्रह्मो समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली? तर पहा, 1828 मध्ये ब्रह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर राजा राममोहन राय. कोणी? राजा राममोहन राय यांनी केली. तर काय विचारलेलं आहे? कोणत्या ठिकाणी केली अशी विचारले आहे. तर कोणत्या ठिकाणी केली? कलकत्ता. कुठे? कलकत्ता या ठिकाणी केली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, भारतात पाऊल ठेवणारा पहिला इंग्रज असे कोणाला म्हटले जाते? तर पहा, भारतात पाऊल ठेवणारा पहिला इंग्रज असे कोणाला म्हटले जाते? खालील काय ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. तर पहा, याचं उत्तर आहे थॉमस स्टीव्हन्सन. कोणाला म्हटले जाते? थॉमस स्टीव्हन्सन याला भारतात पाऊल ठेवणारा पहिला इंग्रज असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेच्या वेळी भारताचे व्हाईसराय कोण होते? तर पहा, भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेच्या वेळी भारताचे व्हाईसराय कोण होते? तर पहा, याचं उत्तर आहे लॉर्ड डफरिन. कोण होते? लॉर्ड डफरिन होते. भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेच्या वेळी भारताचे व्हाईसराय कोण होते? तर लॉर्ड डफरिन होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, गोदावरी व भीमा या दोन नद्या कोणत्या डोंगर रांगामुळे वेगळी झाली आहे? तर पहा, गोदावरी व भीमा या दोन नद्या कोणत्या डोंगर रांगामुळे वेगळी झाली आहे? तर पहा, याचं उत्तर आहे बालाघाट डोंगर रांग. कशामुळे? बालाघाट डोंगर रांगमुळे गोदावरी भीमा या दोन नद्या वेगळी झाली आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पहा, पुढचा प्रश्न आहे, साहल्लेर या शिखराची उंची किती मीटर आहे? तर पहा, साहल्लेर या शिखराची उंची किती मीटर आहे? खालील ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा.
तर पहा याचं उत्तर आहे 1564. किती आहे? सहालेऱ्या शिखराची उंची 1564 एवढी मीटर आहे. किती मीटर? 1564. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, कोकण किनारपट्टीमध्ये कोणत्या प्रकारचे हवामान दिसून येते? तर पहा, कोकण किनारपट्टीमध्ये कोणत्या प्रकारचे हवामान दिसून येते? खालील काय ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा. तर पहा याचं उत्तर आहे दमट व सम. कोणत्या प्रकारचे? दमट व सम या प्रकारचे हवामान दिसून येते. कुठे? तर कोकण किनारपट्टीमध्ये. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी कृष्णा नदीची उपनदी नाही विचारले आहे. तर खालीलपैकी कोणती नदी ही कृष्णा नदीची उपनदी नाही असे विचारले आहे. तर पहा खालील काय ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. तर पहा, कोयना ही नदी कृष्णा नदीची उपनदी आहे. पंचगंगा ही सुद्धा आहे. वारणा ही सुद्धा कृष्णा नदीची उपनदी आहे. फक्त डी हे मुळा ही नदी भीमा नदीची उपनदी आहे. म्हणजे आपला ऑप्शन येणार आहे मुळा. उपनदी नाही असे विचारले तर मुळा ही नदी भीमा नदीची उपनदी आहे. आणि हे तीनही कोयना, पंचगंगा आणि वारणा हे कृष्णा नदीची उपनदी आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, बिंदुसरा धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पहा खालील ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा. तर बिंदुसरा धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर बीड जिल्ह्यामध्ये. कुठे आहे? बीड या जिल्ह्यामध्ये बिंदुसरा धरण आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, बलवंतराव मेहता समितीने पंचायत राज व्यवस्थेची शिफारस केली होती. तर पहा कोणत्या प्रकाराची पंचायत राजची शिफारस बलवंतराव मेहता या समितीने केली होती? खालील ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा. तर पहा याचं उत्तर आहे त्रिस्तरीय. बलवंतराव मेहता समितीने त्रिस्तरीय पंचायत राजची व्यवस्थेची शिफारस केली होती. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, राज्यपाल विधान परिषद एकूण सदस्य संख्येच्या सदस्याची नियुक्ती पहा काय म्हणताय, राज्यपाल विधान परिषदेच्या एकूण सदस्याची संख्येची नियुक्ती करतात. तर पहा किती सदस्याची, म्हणजे एकास 3, एकास 12, एकास 6 की एकास 5? तर पहा राज्यपाल विधान परिषद एकूण सदस्य संख्येच्या एकास 6 किती? एकास 6 सदस्याची नियुक्ती करतात. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, राज्यसभेचा प्रसिद्ध अध्यक्ष कोण असतो? तर खूप सोपा प्रश्न आहे. राज्यसभेचा प्रसिद्ध अध्यक्ष कोण असतो? तर उपराष्ट्रपती. कोण असतो? उपराष्ट्रपती असतो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, कॅम्प्युटरचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर पहा खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे हा. कॅम्प्युटरचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर चार्ल्स बेब्सला. कोणाला? चार्ल्स बेब्सला कॅम्प्युटरचा जनक म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न पहा, सॉफ्टवेअरला ब्रॅकेट असेही म्हणतात. तर पहा सॉफ्टवेअरला काय म्हणतात? तर प्रोग्राम म्हणतात. काय म्हणतात? प्रोग्राम असे म्हणतात. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, नीती आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? तर पहा नीती आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? खालील ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा. तर पहा नीती आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? 1 जानेवारी 2015ला. कधी? 1 जानेवारी 2015ला नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतो? तर पहा राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतो? खालील ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा. तो कोण असतो? मुख्यमंत्री असतो. कोण? राज्य नियोजन आयोगाचे जे अध्यक्ष कोण असतो? तर मुख्यमंत्री असतो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, मराठी राजभाषा दिन केव्हा असतो? तर केव्हा साजरा केला जातो मराठी राजभाषा दिन? तर पहा याचं उत्तर आहे सी, 27 फेब्रुवारीला. कधी? 27 फेब्रुवारीला मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, कॅन्सरवरील उपचारासाठी कोणते किरणोत्सारी समस्थानिके वापरतात? तर पहा कॅन्सरवरील उपचारासाठी कोणते किरणोत्सारी वापरतात? तर पहा याचं उत्तर आहे कोबाल्ट 60. कोणते किरणोत्सारी समस्थानिके वापरतात? कोबाल्ट 60 हे कॅन्सरवरील उपचारासाठी वापरतात. पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे, कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी बेरीबेरी हा रोग होतो? तर पहा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी बेरीबेरी हा रोग होतो? तर B1.
कोणत्या B1ला आपण थायमिन असं सुद्धा म्हणतो, थायमिन सुद्धा असं म्हणतो B1ला. तर कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी बेरीबेरी हा रोग होतो, तर B1 या जीवनसत्वाच्या अभावी बेरीबेरी हा रोग होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपले 25 प्रश्न होते. जर तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटले असेल तर आपल्या चॅनल नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.